महाराष्ट्र शासनामध्ये प्राथमिक शिक्षण विभागातील केंद्र प्रमुख हे जे काही पद आहे प्रचंड संख्येनं रिक्त आहे. जिल्हा परिषद शाळेच्या परीक्षण यंत्रणेमधलं तळागाळामध्ये जाऊन शाळांचं परीक्षण करणारं हे पद प्रचंड प्रमाणात रिक्त असल्यामुळे त्यांचा शालेय परीक्षणावर निश्चितच अनिष्ट परिणाम होत असतो किंवा प्रभावीपणे त्याचे परीक्षण होत नाही. प्रचंड प्रमाणात ही पद रिक्त असल्यामुळं शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांनाच हे पदभार दिले जातात. म्हणजे आपल्या शाळेचं मूळ कामकाज पाहून त्यांनी केंद्रप्रमुखाचं काम करायचं असतं. त्यामुळे अर्थातच त्या शिक्षकावर कामाचा बोजा वाढतो. पुन्हा परीक्षण यंत्रणेवर तो शिक्षकच असल्यामुळं त्याचाही काही अनिष्ट परिणाम होत असतो किंवा तितकंसं प्रभावीशाली परीक्षण होत नाही. आणि त्यामुळं केंद्रप्रमुख पदाची भरती करा अशा प्रकारची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये अनेक वर्षापासून शिक्षक संघटनाही करत होत्या. शिक्षकातूनही ती मागणी होते. अनेक शिक्षण तज्ज्ञांची ती अशी मागणी होते. परंतु केंद्रप्रमुख पदाची भरती केली जात नाही. केंद्रप्रमुख पदासाठी प्रमोशनही केलं जात नाही आणि वर्षानुवर्ष ही पदं रिक्तच राहिलेली आहेत. आणि कुठून तरी योग जुळून आला आणि ह्या वर्षी केंद्रप्रमुख पदाची परीक्षा झाली. नंतर त्या परीक्षेचा निकालही लागला. निकाल लागल्यानंतर अनेक शिक्षकांनी भरघोस गुण त्याच्यामध्ये प्राप्त केले. अनेकांनी आपल्या गुणवत्ता यादीमध्ये आपलं स्थानही निश्चित केलं. त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. हे सारं होत असतानाच आता केंद्रप्रमुख पदाची भरती होईल आणि प्रत्येक केंद्राला केंद्रप्रमुख भेटेल अशी आशा सर्वांनाच वाटत होती. परंतु प्रशांत बंब जे काही आमदार आहेत त्यांनी मात्र हे केंद्रप्रमुख पदाची झालेली परीक्षा आहे, निवड परीक्षा आहे, त्या परीक्षेवरच आक्षेप नोंदवलेला आहे आणि ती परीक्षाच रद्द करून टाका अशी त्यांनी मागणी सरकारकडे केलेली आहे. तर काय आक्षेप आहेत त्यांचे? त्यांचं म्हणणं आहे की केंद्रप्रमुख परीक्षा जी घेण्यात आलेली आहे ती परीक्षेची जी काठिण्य पातळी होती ती साधारण होती. का तर प्रचंड प्रमाणामध्ये शिक्षक ह्या परीक्षेमध्ये पास झालेले आहेत. म्हणजे ह्या परीक्षेचा निकाल 99% लागलेला आहे आणि शिक्षकांची परीक्षा होते आहे. इतक्या प्रमाणामध्ये शिक्षक 100च्या वर गुण घेत आहेत हे प्रशांत बंब यांना रुजणारी गोष्ट नाही. कारण त्यांच्या मताप्रमाणे त्यांनी गेल्या काही महिन्यापूर्वीच शिक्षकांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले होते. त्यांचं म्हणणं असं आहे की ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असे काही शिक्षक आहेत की त्यांना बेरजा येत नाहीत, वजाबाकी येत नाहीत. म्हणजे त्यांच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह शिक्षकाच्या उपस्थित केलेले प्रशांत बंब यांना मात्र धक्का होता. जे काही शिक्षक परीक्षेला बसलेले होते त्यांनी भरघोस गुण प्राप्त केले आणि त्यांचं जे काही दृष्टिकोन आहे किंवा त्यांचं जे काही मत बनलेलं आहे त्या मताला तडा गेलेला आहे असं त्यांच्या बोलण्यावरून दिसत आहे. पुन्हा ह्या परीक्षे निवडणुकीचं काम असल्यामुळे अनेक शिक्षकांना अभ्यास करता आला नाही किंवा परीक्षेला जाता आला नाही. हाही मुद्दा त्यांनी त्यांच्या मागणीमध्ये घेतलेला आहे. आणि प्रशांत बंब यांनी हे पण नाही सांगितलं की निवडणुकीच्या कामामुळं, BLOच्या कामामुळं शिक्षकांचे अध्यापनाचे कितीतरी तास वायाला जातात. त्याचाही अनिष्ट प्रभाव प्राथमिक शाळांच्या गुणवत्तेवर होतच असतो. ते मात्र ते गृहीत धरणार नाही. त्याच्यानंतर ही परीक्षाच बोगस झालेली आहे. म्हणजे बोगस झाली आहे म्हणजे नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे हे त्यांच्या मागून तरी काही स्पष्ट झालेलं नाही. परंतु त्यांचं म्हणणं असं आहे की जे काही शिक्षक हे काढणार होते, प्रश्नपत्रिका काढणार होते, त्यांच्यावर काही अधिकाऱ्यांनी दबाव टाकला आणि काठिण्य पातळी कमी असलेली
प्रश्न त्यांना काढावाच लावले, अशा प्रकारचे काही आरोप झालेले आहेत, अशा आक्षेप झालेले आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. तर प्रशांत बंब आमदारांना हे मला निक्षून सांगायचं आहे की जे शिक्षक तुम्ही गुण प्राप्त करतात तेव्हा तुम्हाला प्रश्नपत्रिका सोप्या वाटतात. टीएटीच्या परीक्षांना जेव्हा निकाल कमी लागतो तेव्हा शिक्षक तुम्हाला ढ वाटतात. आणि निवडणुकीच्या कामामुळं शिक्षकांना परीक्षेचा अभ्यास करता आला नाही, परीक्षेला जाता नाही आला, हे तुम्हाला अधोरेखित करायचं असतं. तेव्हा तुम्हाला हे मात्र सांगता येत नाही किंवा हे मात्र तुम्हाला दिसत नाही की बिओलोच्या कामामुळं, निवडणुकीच्या कामामुळे, एकंदरीतच शैक्षणिक कामामुळं शिक्षकांचे कितीतरी अध्यापनाचे तास अशा पद्धतीने इतर कामामध्ये वेस्टेज होतात किंवा वायाला जातात. त्याचा अनिष्ट परिणाम प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तेवर होत असतो, हे तुम्ही कबूल केलं पाहिजे. म्हणजे शिक्षकांच्या बाबतीत कायम वक्रदृष्टी असणारे हे आमदार आता केंद्रबंगाची भरतीला सरकारला कुठंतरी मुहूर्त सापडलेला आहे आणि त्या मुहूर्तालाही खोडा मारायला निघाले आहेत की काय असं वाटतंय. खरंच केंद्रबंग परीक्षेमध्ये काही बोगसगिरी झालेली आहे का? खरंच केंद्रबंगची परीक्षा होती, तिची काठिण्य पातळी कमी होती असं तुम्हाला वाटतं का? का प्रशांत बंब यांचे नक्की काय हेतू असतील ही परीक्षा रद्द करण्यामागे? तुम्हाला काय वाटतं? नक्की कॉमेंट करून मला कळवा. लाईक करा, शेअर करा. जर माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.